तर आज आपण छान मस्त अशी फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर ती नवीन अशी पद्धतीने बनवणार आहोत, जसं की कार्यक्रमांमध्ये बनवली जाते, लग्नाच्या पंक्तीत बनवली जाते। या अशाच पद्धतीने काहीतरी आपण आज नवीन चव देणार आहोत। एरवी आपण फ्लावरची आणि बटाट्याची मिक्स भाजी साध्या सिंपल पद्धतीने बनवतो, तर ही भाजी बनवताना कोणते सिक्रेट मसाले वापरायचे ते मी आज सांगणार आहे, ज्यामुळे चवीला अप्रतिम आणि लगेच तयार होईल। हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या या झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते फ्लावर आणि बटाटे घेतलेले आहेत। फ्लावर हे निवडून चिरून घेतलेली आहे, बटाटेही चिरून घेतलेले आहे। तर मी ते अर्धा किलो फ्लावर आणि 3 ते 4 बटाटे चिरून घेतलेले आहेत। तर मी आता ते पाण्याने स्वच्छ धुवून घेते। याला तुम्ही कोमट पाण्यात गरम पाण्यात भिजवून ठेवलं तरी चालेल। तर आता कढई इथे मी गरम करायला ठेवलेली होती, तर त्यात मी आता 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तर मी आता यात मसाले टाकून घेणार आहे, ते म्हणजे दालचिनी, लवंग आणि मिरी। तर याचाच खूप स्मेल येतो भाजीला। तर मी ते फ्लावर आणि बटाटे टाकून घेते। तर भाजी शिजवत असताना खडे मसाले टाकले तर त्या फ्लावर आणि बटाट्याला खूप छान चव येते। स्मेल तर इतका छान येतो भाजीला, त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते। तर यावर आता थोडं मीठ टाकून घेते। त्यानंतर आता हे मिक्स करून घेते आणि खड्या मसाल्यांमध्ये मी शिजवणार आहे। अगदी थोडं शिजवणार आहे, जास्त नाही शिजवणार, कारण बाकीची नंतर ती भाजीमध्ये शिजणारच आहे। तर मी आता ते मिक्स करून झालेलं आहे। तर मी त्याला आता झाकून ठेवते। अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर आता चला ती भाजी शिजते तोवर आपण मसाला बनवून घेऊ। तर मी आता इथे घेतलेला आहे लसूण, त्यानंतर लागणार आहे आलं, त्यानंतर लागणार आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता हा नक्की टाका, कारण कढीपत्त्याने सुद्धा भाजीची चव बदलते। तर त्यामुळे बारीक करताना कढीपत्ता टाकून घ्या। त्यानंतर त्यात टाकून घ्यायची आहे हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर। तर मी ते 1.5 चमचा टाकून घेतलेली आहे। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे जिरं। तर जिरंही आता टाकून झालेलं आहे। तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे, की जेणेकरून लसूण हा छान त्यात बारीक होईल आणि छान पेस्ट तयार होईल। तर आता भाजी शिजून झालेली आहे। तर झाकण काढल्याबरोबर त्या मसाल्यांचा इतका छान स्मेल आलेला आहे। तर फ्लावर आणि बटाट्याला सुद्धा त्या खडे मसाल्यांचा स्मेल आलेला आहे। तर मी आता ते एका डिशमध्ये काढून घेते। तर मी याच कढईमध्ये भाजी बनवून घेणार आहे। तर आता इथं सर्वच भाजी काढून झालेली आहे, बघू शकतात। चला तर आता कढई गरम झालेली आहे, तर त्यात मी आता तेल टाकून घेते। तर मी ते 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या, कमी जास्त। तर आता हे बारीक केलेली जी आपली पेस्ट होती तर मी त्यात टाकून घेते, कारण तेलही आता छान गरम झालेलं आहे। तर सर्व पेस्ट आता इथे टाकून झालेली आहे। तर त्याला आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते। कमी गॅसवरच करा, म्हणजे मसाला जळणार नाही। त्यानंतर हा मसाला छान तळून झाला की त्यात कढीपत्ता परत टाकून घ्यायचा आहे। तर आता इथे एक चुकी झालेली आहे माझ्याकडून, प्लीज तुम्ही सर्वांनी समजून घ्या। व्हिडिओ शूट करत असताना मला असं वाटलं की मी इथे म्हणजे व्हिडिओ चालू केलेली आहे फ्लावर आणि बटाटे टाकत असताना, तर ती क्लिप चालू झालेली नव्हती, त्यामुळे ते शूट करायचंच राहिलं। तर तो मसाला झाल्यानंतर त्यात फ्लावर आणि बटाटे टाकून घ्या आणि परत 1 मिनटं झाकून शिजू द्या आणि छान अशी मस्त चविष्ट फ्लावर आणि बटाट्याची भाजी तयार होते। तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा। तर नक्कीच तुम्ही मला समजून घेणार याची मला खात्री आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका। तुमचे मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी